नमस्कार. माझं नाव कांचन शेहोरकर. आज मी तुमच्या समोर अशा महान युवा पुरुषाविषयी बोलणार आहे ज्यांनी आपल्या कार्याने भारतीय समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती घडवून आणली. महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात एका माळी समाजातील कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदराव फुले हे फुलांचा व्यवसाय करत असत. कुटुंब आर्थिकदृष्ट्या साधे असले तरी परिश्रम, प्रामाणिकपणा आणि मूल्ये यांची शिकवण त्यांना लहानपणापासूनच मिळाली. लहान वयातच त्यांच्या आईचे निधन झाले, त्यामुळे त्यांचे संगोपन कष्टात झाले. सुरुवातीला त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, कारण त्या काळात खालच्या जातींना शिक्षण घेण्यास मनाई होती. मात्र एका स्कॉटिश मिशनरी शाळेत त्यांना प्रवेश मिळाला, ही त्यांच्या आयुष्यातील निर्णायक घटना ठरली. शाळेत त्यांनी स्वातंत्र्य, समानता आणि मानवाधिकार यांचे विचार ऐकले. पाश्चात्य विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांना निमंत्रण होते, पण तेथे त्यांची जात कळताच त्यांचा अपमान करून त्यांना हकलण्यात आले. हा प्रसंग त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला. त्यांनी ठरवले, या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध मी आयुष्यभर लढेल. महात्मा फुले यांचा लहान वयातच विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. त्यावेळी सावित्रीबाई अशिक्षित होत्या. ज्योतिरावांनी त्यांना घरी शिक्षण दिले. ही त्या काळातली अत्यंत क्रांतिकारक गोष्ट होती. पुढे सावित्रीबाई केवळ शिक्षितच झाल्या नाही, तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. हे दाम्पत्य केवळ पती पत्नी नव्हे, तर एका सामाजिक क्रांतीचे सहप्रवासी होते. त्यांनी एकत्रितपणे मुलीच्या शिक्षणासाठी लढा दिला, विधवांच्या हक्कांसाठी काम केले, जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला. ज्योतिरावांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते. सावित्रीबाई रोज शाळेत जाताना लोकांकडून दगडफेक, शेणफेक, शिवीगाळ हे सर्व सहन करत होत्या, पण त्या अतिरिक्त साडी घेऊन जायच्या आणि शाळेत पोहोचल्यावर बदलायच्या. यावरूनच त्यांची जिद्द लक्षात येते. फुले दाम्पत्यांनी दलित आणि मागासवर्गीय मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले, शिक्षणाशिवाय समाजाची मुक्ती शक्य नाही. त्याचप्रमाणे त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे जाती व्यवस्थेचा अंत, ब्राह्मणवादी वर्चस्वाला विरोध, सर्वांसाठी समान हक्क, साध्या पद्धतीने विवाह ही होती. त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणाच्या दृष्टीने त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करून अनाथ मुलांची काळजी घेण्यास सुरुवात केली. अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष सुरू केला. त्यांनी स्वतःच्या घरातली विहीर ही सर्व जातींसाठी सुरू केली. ही अत्यंत क्रांतिकारक कृती होती. महात्मा फुले यांचे प्रशासक म्हणून योगदान 1876 ते 1883 या काळात आपल्याला जाणवते. महात्मा फुले हे पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी प्रशासनात लोकहिताला सर्वोच्च स्थान दिले. शहरातील स्वच्छता सुधारली, स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली, गरिबांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध केल्या, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा दृष्टिकोन म्हणजे प्रशासन म्हणजे लोकांची सेवा, सत्ता नव्हे. याचबरोबर महात्मा फुले यांचे शेतकरी, उद्योजक आणि विचारवंत म्हणूनही आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगात आपल्याला महात्मा फुले हे शेतकरी, उद्योजक आणि विचारवंत म्हणूनही पडतात. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी शेती सुधारण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीचा प्रचार केला. सिंचन आणि पाण्याचे व्यवस्थापन यासाठी शेती सुधारण्याच्या गोष्टी सांगितल्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या लेखनातून समाजात जागृती निर्माण केली. शेतकऱ्यांचा आसूड यात शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी कठोर टीका केली. त्याचप्रमाणे गुलामगिरी, जातीय भेदभाव आणि गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. त्यांचे लिखाण सोपे, स्पष्ट आणि विचार करायला लावणारे होते. महात्मा फुले यांनी दिलेले विचार आजही अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण हेच खरे सामर्थ्य. सर्व माणसे समान आहेत. अंधश्रद्धेला विरोध, अन्यायाविरुद्ध संघर्ष. त्यांनी सत्य, समता आणि बंधुता याचा संदेश दिला. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते,
तर एक संपूर्ण विचारधारा होते. बालपणातील संघर्षांनी त्यांना घडवले, विवाहातून त्यांना योग्य सहकार्य मिळाले आणि काळानुसार त्यांनी समाजात क्रांती घडवली. आपण त्यांच्या विचारांचा स्वीकार करू, शिक्षणाचा प्रसार, समानतेचा आदर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. चला, आपण सर्वजण त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.